तर सेंट्रल गव्हर्नमेंटने 15 नोव्हेंबरला एक हे काढलं होतं, सर्क्युलर काढलं होतं की 15 मॉइश्चरपर्यंत खरेदी केंद्रावर घेणार नाही. पण आता खरेदी केंद्रावर खाली चालू असताना 12च्या पुढची घेतच नाहीत. नाही ना, 12.2चं पण आता बरेच आवाळ येतं, मॉइश्चर वाढतं. मला काय विचारायचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला जे सांगितलं 15 मॉइश्चरचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन आपलं राज्य सरकार का करत नाही, हा प्रश्न आहे मला. झालं ना माझं 15 नोव्हेंबरला झालं साहेब. आता किती तारीख आहे? हां, मग काय कशामुळे राहिले विचार, होणार आहे का नाही? अजून तरी नाही झाले. मी काय शासनाची भूमिका आहे का नाही, काय काळजी बाबू काय निर्णय झाला की सांगतो. कोण निर्णय घेणार आहे मला सांगा ना, मी त्यांना बोलतो. निर्णय कोण घेणार आहे? निर्णय आता सध्या तर तुमचं 12च आहे. सध्या तुमचं धोरण 12च आहे, 12 मॉइश्चरच आहे. ठीक ठीक. भेट दिलेली काय वस्तुस्थिती समोर आली आहे? खरं तर ही आधारभूत जी केंद्र आहेत ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. ज्या पद्धतीनं केंद्राची संख्या वाढवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं केंद्राची संख्या नाही. आपण बघतोय की धाराशिव जिल्ह्याचाच विचार केला तर आपण जवळपास या ठिकाणी जिथं जे उत्पादकता आहे, जे शासनाने दिलेली उत्पादकता आहे त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात 78,59,000 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे. त्यापैकी फक्त कालपर्यंत 26,000 क्विंटलची खरेदी झालेली आहे. आणि सध्या जी सेंटरची संख्या असेल किंवा ज्यांचं रोजचं जी खरेदी प्रक्रिया होते त्यानुसार फक्त काही टक्केच म्हणजे 2-5% सोयाबीनची खरेदी होऊ शकते. उर्वरित शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारात म्हणजे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावानं नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय. ह्याला जबाबदार कोण? एकतर यांनी सेंटरची संख्या वाढवली पाहिजे. दुसरा विषय मॉइश्चरचा विषय. सध्या आभाळ आलं तर मॉइश्चर वाढतं, शेतकऱ्यांकडे ठेवायला जागा नाही. आणि अशा वेळेस केंद्र सरकारनं 15 मॉइश्चरपर्यंत सोयाबीन खरेदी करा असं सांगूनसुद्धा 15 नोव्हेंबरला त्यांनी एक परिपत्रक काढलं. ते परिपत्रक मला राज्य सरकार किंवा परिमंडळ तयार नाही. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की असाही कुठलाही निर्णय झालेला नाही. सध्याचे सत्ताधारी आहेत यांना 5वी बहुमत मिळाल्यामुळं सध्या ते फक्त आपली मंत्रिपदाची आपली खुर्ची टेकवण्यात किंवा मंत्रिपद कसं मिळेल किंवा मुख्यमंत्रीपद कसं मिळेल ह्यात अडकलेले आहे. किंवा त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघायला वेळ नाही. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की तुमचं जर हा सत्तेचा खेळ झाला असेल तर शेतकऱ्यांकडेही थोडं बघा. आणि ही सेंटरची संख्या वाढली पाहिजे. मॉइश्चरचा जो केंद्र सरकारनं सांगितलं त्याप्रमाणे राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे, तरच शेतकरी आधारभूत किमतीत हा आपला माल घालू शकतील. आणि जी आधारभूत किमती सेंटरवर जी शेतकऱ्यांकडनं चाळणीसाठी 100-150 रुपये प्रति क्विंटल जी लूट चालू आहे ही लूट सुद्धा सरकारनं थांबवावी. ह्याच गोष्टी माझी त्यांना विनंती आहे. सत्ताधारी आता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे, 5वी बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळं तुमची स्वतःची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे. केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, राज्यातही आहे, पण खाली अधिकाऱ्यांना त्या परिपत्रकाची माहितीच नाही असं समोर आलेलं नाही. माहिती आहे अधिकाऱ्यांना, मी अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की निर्णय झालेला नाही राज्य सरकारच्या वतीने. मग यांच्याकडे बाकीचे निर्णय घ्यायला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायला वेळ नाही. त्यामुळं हा निर्णय कधी घेणार? ज्यावेळेस मी पहिल्यापासून म्हणतो की ज्यावेळेस सगळं शेतकऱ्यांकडलं सोयाबीन व्यापाऱ्याकडे जाईल मग निर्णय घेणार आहेत काही. त्यामुळे त्यांनी खरं तर स्वतःची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पदाची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच विनंती मला आपल्या माध्यमातून त्यांना करायची.